छान छान मस्त गाता तुम्ही आत्या. मस्त गाते मी आपली गाते ग. चाल वगैरे तुम्ही सगळी समजून घ्यायची. आणि प्रवास करत असताना असं गाणी वगैरे म्हणत चाललं ना की खूप फ्रेश वाटतं, खूप छान वाटतं मनाला. बरोबर आहे. तसंही मला ना असं धीरगंभीर बसून राहायला अजिबात आवडतच नाही खरं तर. या माझ्या भाच्यासारखं. मानसी, तुलाही असं नाही का ग वाटत की हा जरा जास्तच गंभीर बसून असतो? त्याचं एक सिक्रेट सांगते तुला. सांगू का? कसलं सिक्रेट? त्याच्या लहानपणीची गोष्ट आहे. शाळेत होता तेव्हा तो, आणि याने एका नाचात भाग घेतला होता. कुठला डान्स करायचा होता? भांगडा नृत्य. भांगडा? ते बले बले करताना हा अगदी एवढूसा. तुला सांगते, आम्ही काजळाने ना ह्याला दाढी मिशा लावल्या होत्या सगळ्या. सो क्यूट. त्याचा फोटो पण असेल. अलका वहिनी दाखवेल तुला कधीतरी. हो, मी नक्की बघेन. ए, तो कणीसवालाच आहे ना? थांबूया का रे? हा, बी केअरफुल, बी केअरफुल. चलो. पॉइंट. दादा 3 कणसं द्या. लिंबू आणि मीठ लावा त्याला. जास्त छान लागतं लिंबू मीठ लावल्यानंतर. किती मस्त सीझन आहे का. आणि आपण उगाच गाडीत बसून एसीच्या वारा खात होतो. एक फोटो काढूया का आपण? एक सेल्फी काढू. चालेल. हो, छान आहे. आत्या, तुम्ही इतक्या धमाल असाल असं वाटलं नव्हतं मला. आणि तुम्हाला सुद्धा भांगडा येत असेल असं वाटलं नव्हतं. थँक्यू. सिम्पली फंटास्टिक. विक्रांत, आता जाताना मी गाडी चालवू का? तू आधी कधी लॉंग डिस्टन्स चालवलंस का? नाही. लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील.
बघ पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.